राज्याचा प्रचंड भार सांभाळायचा तर राज्यव्यवस्था बळकट असणे अत्यावश्यक. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला स्वराज्याचा रथ सुरळीत चालावा यासाठी प्रधान, अधिकारी, सरदार यांची अत्यंत दूरदृष्टीने निवड केली होती. राज्यव्यवस्थेत राजाच्या खालोखाल येत असे ते प्रधान मंडळ. शिवाजी महाराजांचे प्रधान मंडळ हे 8 जणांचे असल्याने त्यास अष्टप्रधान मंडळ असे नाव दिले होते. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात कोण प्रधान होते व त्यांची कामे काय होती हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी आहे भाग्यश्री आणि जल्लोष मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. अष्टप्रधान मंडळ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या केंद्रीय प्रशासनातील महत्त्वाचे अंग होते. महाराज पुण्यात आल्यानंतर त्यांनी वेळोवेळी व गरजेनुसार मंत्र्यांच्या नेमणुका केल्या होत्या. राज्याभिषेकाच्या वेळी राजांचे परिपूर्ण असं अष्टप्रधान मंडळ अस्तित्वात आलं होतं. राज्याभिषेकाच्या वेळी त्यांच्या कार्यकक्षाही निश्चित करण्यात आल्या होत्या. हे अष्टप्रधान मंडळ प्राचीन हिंदू ग्रंथ म्हणजे शुल्कतीनुसार स्मृती परंपरा तसेच प्रचलित बहामनी राजवटीतील व्यवस्थेचा आधार घेऊन तयार करण्यात आले होते. अष्टप्रधानांच्या नेमणुका करताना मात्र जी प्रचलित फारसी नावं होती ती बदलून मात्र संस्कृत नाव पदांसाठी निश्चित करण्यात आली. म्हणजेच त्यामध्ये पहिलं म्हणजे मुख्य प्रधान म्हणजे पेशवा, अमात्य म्हणजे मुजुमदार, सेनापती म्हणजे सूरलष्कर, सचिव म्हणजे सूरनीस, मंत्री म्हणजे वाकनीस, पंडितराव म्हणजे दानाध्यक्ष, सुमंत म्हणजे डबीर, न्यायाधीश म्हणजेच न्यायाधीश. या अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांच्या जबाबदाऱ्या ह्या वेगवेगळ्या होत्या, पण त्या कोणत्या होत्या हे थोडक्यात आपण जाणून घेऊया. पहिलं म्हणजे मुख्य प्रधान म्हणजेच पेशवा. सर्व राजपत्रावर शिक्का करणे, शत्रूसोबत सेना घेऊन युद्ध करणे, शत्रूचा पराभव करून नवीन प्रदेश मिळवणे, संपादित प्रदेशाचा हिशेब ठेवणे, राजाची व राज्याची निस्वार्थपणे सेवा करणे. मुख्य प्रधान या नात्याने इतर प्रधानांना सांभाळून घेणे ही मुख्य कामं होती. मुख्य प्रधानाला वर्षाला 15,000 होन दिले जायचे. दुसरं म्हणजे अमात्य म्हणजेच मुजुमदार. राज्याच्या सर्व आर्थिक बाबींकडे लक्ष पुरवणे, राज्याचा जमा खर्च ठेवणे, दमदार व फडणवीस यांच्याकडून आर्थिक हिशेबाचे काम करवून घेणे, इतर महत्त्वाचे हिशोब, पद 3K, राजांची आज्ञापत्रे यावर संमत अशी मुद्रा करणे, प्रसंगानुरूप युद्धावर जाणे अशा जबाबदाऱ्या अमात्यांवर होत्या. अमात्यांचे काम हे अत्यंत जोखमीचे आणि प्रामाणिकपणाचे होते. त्यांना वर्षाला 12,000 होन पगार दिला जायचा. तिसरं म्हणजे सेनापती म्हणजेच सरलष्कर. सेनापतीने लष्कराची सर्व देखरेख करणे, लष्करावर नियंत्रण ठेवणे, स्वराज्याचे संरक्षण करणे, लष्कराच्या पगाराची व्यवस्था पाहणे, सैन्यातील कर्तबगार व पराक्रमी सैनिकांचा यथोचित गौरव करणे, नवीन प्रदेश जिंकणे, युद्धातल्या लुटीचा हिशेब ठेवणे आणि लष्करासंबंधित काम होते. सेनापतीला 10,000 होन वर्षाला दिले जायचे. चौथा म्हणजे सचिव सूरनीस. छत्रपतींचा व एकूणच राज्याचा पत्रव्यवहार सचिव पाहत असे. राजपत्रे स्वतः काळजीपूर्वक वाचणे व त्यातील मजकूर तपासून पाहणे हे मुख्य काम सचिवाचे होते. वेळ प्रसंगी युद्धावर जाणे, नवीन प्रदेशाचा कारभार पाहणे अशा इतर कामही यांचे होते. सचिव राजपत्रावर संपत अशी चिन्ह करत असे. शिवाय सरकारी दप्तराची नीट शिस्तीने व्यवस्था ठेवण्याचे काम सचिवांचे होते. सचिवाच्या मदतीला अनेक कारकून होते. त्यांच्या शिक्क्याशिवाय कोणताही पत्रव्यवहार होत नसायचा. सचिवाला 10,000 वर्षाला एवढा पगार होता. पाचवा म्हणजे मंत्री वाकनीस. मंत्री म्हणजे राज्यांचा खाजगी चिटणीस होता. राज्याच्या अनेक जबाबदाऱ्याला मंत्र्याला सांभाळाव्या लागायच्या. यात राजनैतिक, दैनंदिन घडामोडी, पाहुण्यांचे स्वागत, हेर व्यवस्थेवर देखरेख, छत्रपतींची दैनंदिन व्यवस्था पाहणे, यात छत्रपतींच्या भोजनाची व्यवस्था पाहणे आदीचा समावेश होता. वाकनीसाच्या मदतीला हेर खात्यातले गुप्तहेर होते. राजांचा पत्रव्यवहार, त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांवर नजर ठेवणे हे पण काम असत. त्यांना वर्षाला 10,000 होन पगार होता. सहावं म्हणजे पंडितराव दानाध्यक्ष. पंडितरावांकडे धर्माधिकार होता. धार्मिक बाबतीत निर्णय देण्याचे काम पंडितरावांकडे होते.
राज्यातील सर्व धार्मिक कार्य, विद्वानांची संभावना करणे, दानपत्र अनुष्ठान करणे, रूढी परंपरा, आचार व्यवहार याबाबतच्या राजपत्रांवर संमत चिन्ह करण्याचे काम पंडितरावांकडे होते. छत्रपतींनी स्वतः करावयाचे दानधर्म, शांती, अनुष्ठान यांचे आयोजन करणे अशी जबाबदारी पंडितरावांकडे होती. 7वं म्हणजे सुमंत म्हणजेच डबीर. सुमंत म्हणजे परराष्ट्र मंत्री. त्यांच्याकडे परराष्ट्र व्यवहाराची कामे पाहणे, परराज्याशी पत्रव्यवहार ठेवणे, परराज्यातून आलेल्या व्यक्तींचे स्वागत करणे व त्यांची व्यवस्था पाहणे, परराज्याची सर्व माहिती मिळवून ती छत्रपतींना सादर करणे, परराज्यात आपल्या राज्याचा दर्जा वाढवणे अशा जबाबदाऱ्या सुमंतावर होत्या. 8वं म्हणजे न्यायाधीश. राज्यातील न्यायनिवाड्याचे कामं पाहण्याची महत्त्वाची जबाबदारी न्यायाधीश आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकारच्या खटल्यातील न्यायदानाचे कामकाज व्यवस्थित चालले आहे का हे पाहण्याचे काम न्यायाधीश करायचे. गोतसभेने किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेला न्यायनिवाडा मान्य नसल्यास रयतेला राजदरबारी अर्ज करता येत असे. अशा वेळी अशा खटल्यांचा निवाडा करण्याची जबाबदारी न्यायाधीशाची असे. जमिनींचे हक्क, ग्रामाध्यक्षांचे हक्क आदी न्यायनिवाडे न्यायाधीशांच्या सहीने होत असे. राज्यातील न्यायनिवाड्यांच्या अन्यायाच्या बाबी तपासून पाहणे, त्यांचे निवेदन छत्रपतींना करणे हे कामे न्यायाधीशांची होती. त्यांना वर्षाला 10,000 होऊन पगार होता. मित्रांनो, अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळ हे काम करायचे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.